रिसेंटली एक पॉडकास्ट होता ज्याच्यामध्ये आता आपण दोघेही केळकर कॉलेजचे आहोत. तर केळकर कॉलेजबद्दल बोललं गेलं होतं की तिकडे काहीतरी भूत पिशाच आहे आणि केळकर कॉलेज मुळात ठाण्यामध्ये आहे. असं सगळे जे काही घडतं तेव्हा तुला काही अप्रोच केलं जातं का की अरे तुझ्या कॉलेजबद्दल बोलता? यातलं जेवढं केवढं सांगितलंय त्यातलं अर्ध सत्य आहे आणि अर्ध खोटं आहे. एका मुलीवरती म्हणजे तिचं मोलेस्टेशन झालं आणि मग नंतर तिने तिथेच आत्महत्या केली आणि नंतर जे सांगितलंय की तिचं भूत फिरतं आणि वगैरे तर ते खोटं आहे. पण अर्धी तिच्यावरती मोलेस्टेशन झालंय ह्या गोष्टी खऱ्या आहेत. पण आम्ही तिथेच काम केलं. आमचं थर्ड फ्लोअरलाच आमची रिहर्सल असायची. सो आमची अख्खी कमिटी जवळजवळ एक 50-60 मुलांचा ग्रुप आम्ही तिथेच असायचो. इव्हन टीचर्स वगैरे पण असायचे आणि आपण रात्री 10-11 पर्यंत रिहर्सल केल्यात तिकडे. 12 पर्यंत केल्यात. तर आम्हाला तरी कधी फील झालं नाही की तिथे भूत आहे किंवा काही कोणाला त्रास होतो किंवा कोणाला दिसलं पण असं अजिबात झालं नाहीये. त्यामुळे तुम्ही फेमस होण्यासाठी उगाच वाटतील ते बोलू नका प्लीज. प्लीज. आमचं केळकर कॉलेज खूप छान आहे.